कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे। नवीन वर्षाच्या स्वागताला पर्यटक कोकणामध्ये मोठ्या संख्येने दाखल झालेत। गडकिल्ले आणि मंदिरात सुद्धा मोठी गर्दी ही झालेली आहे। तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी केवळ समुद्र किनाऱ्यावरच नाही तर मंदिरामध्ये आणि गडकिल्ल्यावर सुद्धा मोठी गर्दी झाली आहे। आणि आम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती। आम्ही रिसेंटली आता आमचं लग्न झालेलं होतं, तर एक चांगला संकल्प करण्याच्या दृष्टीने आम्ही इथं आलेलो आणि महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एक जे समाधान मिळतं ते कुठे मिळत नाही। आज आम्ही या गडावर आलेलो आहे खास छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी। या मागचा एक हेतू आहे की आपल्याला सगळी माहिती झाली पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर जेव्हा आपण डोकं टेकवतो तेव्हा आपल्याला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला पुढच्या काही वर्षभरांसाठी मिळते। खास यासाठी आम्ही खास प्लॅन केलेला। सध्या 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक जे पर्यटक आहेत ते सध्या समुद्रावर येत आहेत, मात्र समुद्राच्या जलक्रीडांचा आनंद घेत आहेत। मात्र जे पर्यटक आहेत ते इथेही बघितलं तर त्या किल्ल्यांचाही आनंद घेताना दिसत आहेत। सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवराजेश्वर मंदिर आहे त्यालाही भेट देतात आणि मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते बाहेरून आलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे शिवराजेश्वर मंदिराकडे जाऊन शिवरायांसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत। अनेक असे जे पर्यटक असतील इथे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे म्युझियम आहे त्यालाही मोठ्या प्रमाणात भेट इथे पर्यटक देत आहेत। केवळ पर्यटक हे समुद्रावरच न जाता गड किल्ले असतील, मंदिर असतील याच्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी करताना पर्यटक दिसत आहेत। सुरेश कोलगेकर, जय महाराष्ट्र, सिंधुदुर्ग किल्ला,